मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. जर तुझा देवावर विश्वास नसेल तर कृपया हा महत्त्वाचा व्हिडिओ दुर्लक्ष कर आणि तुझे काम कर, कारण तो फक्त खरा विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी आहे. कारण देव कुणावरही जबरदस्ती करत नाही. दुर्लक्ष करू नको. स्वामी शक्ती तुला मदत करायला आली आहे, याचा अनुभव घे. देव आज तुला सांगत आहे, पुढील 5 मिनिटात तुझे आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. येत्या 3 तासात तुझ्या फोनची रिंग तुला चांगली बातमी देणार आहे, याची प्रचिती तुला नक्की येईल. आणि या महिन्यात, जानेवारी महिन्यात, नवीन वर्षाच्या सुरुवातीला तू मागशील ती इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे दुर्लक्ष करू नको आणि खरे भक्त असाल तर हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐका. तुम्ही हा व्हिडिओ वगळण्याचा प्रयत्न केला, तुम्ही माझ्याकडून काही महत्त्वाचे आशीर्वाद गमवाल. मी स्वार्थी देव नाही रे बाळा. हा जानेवारी म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात, पहिला महिना. नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी आनंद, प्रेम, पैसा यांनी भरलेला हंगामात प्रवेश करत आहात. पुढच्या 6 महिन्यात तू खरंच धनवान, श्रीमंत होणार आहेस. पैसा तुझ्याकडे पाण्यासारखा खेचला जाईल आणि तो दररोज वाढत जाईल. बाळा, देव आज तुला म्हणत आहे, प्रिय मुला, तुझ्यासाठी एक महत्त्वाचा हा महिना आहे. नवे वर्ष हे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण जो कोणी तुझे नुकसान करू इच्छितो तो तुला कठीण आर्थिक परिस्थितीत हाकलण्याची योजना करत आहे आणि त्याचे तुझ्यासाठी इतर हानिकारक हेतू आहेत. पण देवावर विश्वास ठेव, स्वामींवर विश्वास ठेव. मी तुमच्या चांगल्यासाठी कोणतीही परिस्थिती बदलू शकतो. तुमचा देवावर, स्वामींवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. बाळा, जरा धीर धर. योग्य वेळ आल्यावर सर्व ठीक होईल. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? देव म्हणतो, कुणीतरी येत आहे जे आनंद आणेल. देव आयुष्यात प्रकाश आणि आनंद आणेल. देव म्हणतो, आज या वेदना संपत आहेत आणि मी त्या उघडणार आहेत. आणि ज्याची तू वाट पाहत आहेत ते तू प्रार्थना करत राहा. मी तुझ्या आयुष्यात सुख ओतणार आहे. प्रेम, समृद्धी, नवीन संधी तुझ्या मार्गावर येत आहेत. इतिहासाने हे सिद्ध केले आहे, जे अशक्य कल्पना करण्याचे धाडस करतात तेच मानवी मर्यादा तोडतात. देव म्हणतो, किती चांगल्या गोष्टी आहेत याची तुम्हाला जाणीवही लागणार नाही. जो कल था उसे भूल कर तो देखो, जो आज है उसे जी कर तो देखो, आने वाला पल खुद ही संवर जाएगा. तुम्ही अजून तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस जगला नाहीत. प्रयत्न करा, कष्ट करा, प्रामाणिक राहा आणि त्याचबरोबर शरीराची काळजी घ्या, आराम करा, हा आशीर्वाद प्राप्त करा. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर लिहा. मी इथेच आहे, घाबरू नकोस. माझ्यापासून दूर पळणे थांबवा. मी तुमच्यावर प्रेम करतो. तुमच्या देवावर विश्वास असेल तर कमेंट करा. नवीन वर्षात काहीतरी चांगले येत आहे. चांगली बातमी, चांगला काळ, चांगले आरोग्य आणि अनेक आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहेत. देव म्हणतो, विश्वास ठेव. तू मागितले आहे त्यापेक्षा मी तुला भरपूर देईन. ज्यावेळी तुझे अंतःकरण शुद्ध व खरे असते तेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूने होईल, हे मी खात्रीने सांगत आहे. आज तुमचा भाग्याचा दिवस आहे. नवीन वर्षाला सुरुवात, कोणताही योगायोग नाही. तुमचे जीवन बदलणार आहे. देव म्हणतो, मी तुला ज्या पापापासून वाचवले त्या गोष्टीकडे परत जाऊ नकोस. मी तुझ्यावर प्रेम करतो. नोकरीच्या उत्तम संधी प्राप्त होतील. देव म्हणतो, माझ्या बाळा, मी तुला मदत करण्यासाठी इथे आलो आहे, हे विसरू नको. देव नेहमी सर्वत्र उपस्थित असतो आणि तो नेहमी प्रत्येकाला स्वतःमधील देव शोधण्याचा प्रयत्न करत असतो, हे लक्षात ठेव. देव म्हणतो, तुम्ही जर हे पाहत असाल तर तुम्हाला 1 मिनिटातच याचा आशीर्वाद मिळणार आहे. तुम्ही या नवीन वर्षात पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. अनेक अज्ञान, चमत्कारिक तुमच्याकडे गोष्टी येत आहेत. बाळा, या नववर्षाची सुरुवातच तुझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. तुझे नशीब चमकणार आहे. फक्त ही गोष्ट लक्षात ठेव, आजूबाजूचे लोक बोलायचे कमी होऊ लागले की समजावे, आपली प्रगती आता त्यांना चलू लागली आहे. तुमचे मानसिक संतुलन बिघडवण्यासाठी काही कुरापती काढून ते तुमच्याशी भांडण्याचा प्रयत्न करीत राहतील. कारण त्यांनी काहीच उद्योग नसेल, स्वतःची प्रगती होत नसल्याची खंत त्यांना
झोप लागू देत नसे, म्हणून ते शेजाऱ्यांना त्रास देऊन खोटं आनंद मिळवत असतील. तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष कर आणि आपली प्रगती आणखीन वाढवत जा. हेच त्यांच्या जळणावरचे रामबाण उपाय आहे आणि तुझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त स्वामींवरची श्रद्धा तू सोडू नको, हे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला खूप काही दिले म्हणून मंदिरात जावे. ज्ञानाने, मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल. माणसाने पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं. पैसा कमवला तर त्याला ठेवायला जागा लागते, तसं पुण्याचं नाही, ते दिसत नाही. पैसा महत्त्वाचा आहे, बरोबर आहे, पण पुण्यापेक्षा हा कमीच. जेवढा आपल्याला लागतो तेवढाच पैसा आपल्याला गरजेचा आहे, तसं पुण्याचं नाही, ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं. कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं. मित्रांनो, कुरुक्षेत्रात युद्धभूमीवर जेव्हा कर्ण व अर्जुन समोरासमोर आले, तेव्हा कर्णाने वासुकी नामक अस्त्र धनुष्याला लावून अर्जुनाच्या दिशेने सोडला. प्रत्येकाला वाटले आता हे अस्त्र अर्जुनाचा शेवट करणार. तितक्यात श्रीकृष्णाने आपल्या पायाचा भार रथावर दिला. रथ थोडा खाली खचला व ते अस्त्र अर्जुनाच्या गळ्यात वेध न घेता मुकुट उडवून गेले. नंतर सूर्य अस्ताला गेल्यानंतर जेव्हा युद्ध विराम होत असे, तेव्हा पहिल्यांदा श्रीकृष्ण रथाच्या खाली उतरत असे व नंतर अर्जुनाला खाली उतरण्यास हात देत असे. जेव्हा पूर्ण युद्ध संपले व पांडवांचा विजय झाला, तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, आधी तू रथाच्या खाली उतर. त्यानुसार अर्जुन रथाच्या खाली उतरला. त्यानंतर श्रीकृष्णाने घोड्याचे लगाम घोड्याच्या अंगावर टाकले, घोडे बाजूला काढले व नंतर स्वतः रथाच्या खाली उतरला. दोघेही थोडे पावले चालून गेली, तोच रथाने धडधड करत प्रचंड पेट घेतला. जमलेले सर्वजण आश्चर्याने ते दृश्य पाहत होते. तेव्हा अर्जुन म्हणाला, आपण रथातून उतरल्या रथ आपोआप कसा काय पेटला? तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनला म्हणाला, अरे श्रीकृष्णा, हा काय प्रकार आहे? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, युद्धात जितके शस्त्र अस्त्र तुझ्या दिशेने सोडण्यात आले होते ते माझ्यामुळे तुला स्पर्शही करू शकले नाहीत. ते सर्व अस्त्र अदृश्य रूपाने रथाच्या भोवती फिरत राहिले व आता जेव्हा मी रथाची धुरा सोडून दिली तेव्हा ह्या अस्त्राचा परिणाम आता तू पाहत आहेस. त्याचप्रमाणे मानवी देह आहे. जोपर्यंत परमेश्वराने आपले जीवनरूपी लगाम पकडले आहे तोपर्यंत आपल्या देहात प्राण, आनंद, सुख, ऐश्वर्य नांदत आहे. पण जेव्हा तो आपणास सोडतो तेव्हा आपली ही अवस्था त्या रथासारखीच होते. त्यामुळे पैसाही कमवा आपण, त्या तितके पुण्यही आपण कमवले पाहिजे. ज्याच्या मनी सद्गुरू विचार तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी सद्गुरू भक्ती त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती स्वामी मूर्ती त्याची होई जगभरात कीर्ती. जो करेल स्वामींची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होती वजा. सवयीचा गुणधर्म हा सवयच असो. सवय बदलायला मित्रांनो पुनर्जन्म घेण्यासाठी जी प्रक्रिया करावी लागते ती प्रक्रिया व्हावी लागते. म्हणजे विचार आणि निमन दोन्हीही पूर्णपणे बदलावे लागते. चांगल्या सवयीतून वाईट सवयीत जाण्यासाठी विशेष काही प्रयत्न करावे लागत नाही, पण वाईट सवयीतून चांगल्या सवयीत पदार्पण करण्यासाठी विशेष परिवर्तन झाल्याशिवाय जाता येत नाही. मूळतः वाईट सवय लागूच नयेत म्हणून उत्तम संस्कार आणि उत्तम आचारविचार असणे गरजेचे आहे. संगतीचा परिणाम हा खूप भयानक असतो. संगतीत चांगले मित्र असावेत किंवा आपले कामच आपली उत्तम करमणूक असावी. बाळा, आपल्या कामासारखा हितेशी दुसरा मित्र नसतो. आपण आपल्या कामामध्ये खूप गुंतून जावे. आपले कामच आपल्या जगण्याचा आधार असतो आणि तोच जेव्हा आपला जिवलग मित्र बनतो ना तेव्हा आनंदाने जगण्याच्या सर्व गरजा पूर्ण होतात. मित्र जरूर असावेत पण ते आपली सवय नसावेत. जळी स्थळी काष्टी पाषाणी देव असतो. सत्कर्मात देव असतो. सद्भावने देव असतो. कर्म हाच देव मांडला तर देवाच्या मदतीची गरज नसते. कर्माविना देव धन देत नसतो. नशिबाच्या भरवशावर सुखी जीवन जगता येत नसते. म्हणून देवाला देवळा शोधणे व्यर्थ असते. देव कष्ट करणाऱ्यालाच पावत असतो. देव सत्याच्या ठिकाणी वास करतो. स्वच्छ मन निस्वच्छ आवार पाहून देव प्रसन्न होतो. देवाला प्रिय करणं आपल्याच हातात असतं. जिथं देव नांदतो तिथं समाधान ओसंडून वाहत असतं. आनंदाने नाचत असतं. तेव्हा आपला स्वभाव की आपण आहे तर समाधानी राहावं. तर आपल्याला जेवढे आपण समाधानी राहू तेवढे आपल्याला पैशाची धनाची कधीही कमी पडत नाही आणि आपण सुखी समाधानी राहतो.
आपल्या कर्माचं फळ हे आपल्यालाच मिळतं. जसं कर्म तसं फळ. चांगल्या कर्माचं चांगलंच फळ, पण प्रत्येक कर्माची ही 2 फळे असतात. एक असं कष्टाचं फळ की जे लगेच मिळतं आणि दुसरं असतं ते कर्माच्या प्रकाराचं फळ. म्हणजे चांगल्या कर्माचं फळ हे पुढे जाऊन चांगलाच परिणाम देतं आणि वाईट जर कर्म केली तर त्याचे फळ जाऊन वाईटच परिणाम देतात, हे लक्षात ठेवा. नियतीच्या व्यवहारात गैरव्यवहार नसतो. कोणत्याही कामाचं फळ हे व्याजासहित मिळतं, हे लक्षात ठेवा. कारण समतोल हे मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. बाळा, आपल्या कर्माचं फळ हे कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहत नाही. गीतेमध्ये लिहिले की जेव्हा भक्तीत मन तल्लीन होऊ लागतं तेव्हा समजायचं तुम्ही देवाला नाही, तुम्हाला देवाने निवडलं आहे. कारण वर्षाची सुरुवात झाली आहे, त्यामुळे स्वामींवर तुम्ही विश्वास ठेवा, स्वामींचे नामस्मरण करा. कितीही संकटे, कितीही दुःख, कितीही यातना असू द्यात, तुम्ही स्वामींचे नामस्मरण सोडू नका. कारण अशी जवळपास 150 वर्ष गेली आहेत, पण हम गया नाही जिंदा आहे, माझ्या स्वामीरायांचे हे वचन आहे. आजही तितकंच रोकडं व श्रेष्ठ आहे. अनेक सूर्य उगवले, मावळले, अनेक युग लोटली, रामकृष्णही आले गेले. दत्तप्रभूंचा अवतार चिरंतन आहे, त्याला काल्पिकतेही विलय नाही. हम गया नाही जिंदा आहे, माझ्या स्वामीरायांचे वचन आजही तितकंच रोकडं आहे. संकटकाळी पाठीवर स्पर्श जाणवतो, अस्थिर संतप्त बुद्धीवर कृपेचा शिडकावा जाणवतो. घसरत्या पायाच्या जाणीवेसोबत हाताला घट्ट जाणवणारं, पडताना सावरणारं स्पर्श चैतन्य जाणवतं. आम्ही जन्मू, आम्ही मरू, जग घडेल बिघडेल, पण स्वामीरायांचे हे शब्द मी कधीही विसरणार नाही की हम गया नाही जिंदा आहे, हे माझ्या स्वामीरायांचे वचन आहे. त्यामुळे स्वामीरायांवर विश्वास ठेवा. कारण स्वामीराय म्हटले आहेत की माझ्या दरबारात येणं हा योगायोग नाही, तर हा मी जुळवून आणलेला योग असतो. तुम्हाला वाटत असे की माझी वेळ वाईट आहे, अशा वेळीच मी बोलावून घेतो आणि यावेळीच सुरू झालेली असते तुमची चांगली वेळ. काही प्रश्न आणि समस्या आपल्याला सारखं भेडसावत असतात, पण किती शोधलं तरी उत्तर मिळत नाही. हे उत्तर म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. त्यामुळे डोळे बंद करून स्वामीरायांना आठवा, स्वामीरायांचे सतत नामस्मरण करा. तुम्ही बाहेर पडलात, घरी असला, कोठेही असला, तर मनातल्या मनात स्वामींचा जप मनातल्या मनात चालू ठेवा. कोणतेही संकट असू दे, अगदी कोणतेही संकट अडचण असू दे, स्वामीरायांचे नाम घ्या. तुमच्या मनाची जी विचलितपणा आहे तो कमी होतो आणि जे संकटाचे जे सावट आहे ते हळूहळू कमी होते. कारण याचा अनुभव मला खूप आलेला आहे, तुम्ही याचा अनुभव घ्या. आणि मित्रांनो, एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि कमेंट्समध्ये मी स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे लिहायला विसरू नका. तुम्ही भाग्यवंत ठराल. श्री स्वामी समर्थ.